सर्वांना सप्रेम जय भीम. प्रतापसिंहदादा बोदळे यांचं अतिशय गाजलेलं गीत आपल्यासमोर सादर करतोय. कृपया सर्वांनी ऐकावे हे नम्र विनंती. माझ्या कंठात गंधार स्वर, माझ्या कंठात गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर. माझ्या कंठात गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर. सप्तसुरांची सुंदर सफर, सप्तसुरांची सुंदर सफर, सप्तसुरांची सुंदर सफर आहे भीमराव आंबेडकर. सप्तसुरांची सुंदर सफर आहे भीमराव आंबेडकर. माझ्या कंठात गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर. चार मजल्याची तळमजली घर, चार मजल्याची तळमजली घर, लेखनीने तो आणतो यावर, लेखनीने तो आणतो यावर. या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. शूद्र सर्वांच्या खाली. वरील 3 वर्णांची शूद्रांनी सेवा करावी, मोबदला मागू नये, अशा प्रकारची वर्णव्यवस्था या देशामध्ये होती आणि आजही छुप्या पद्धतीने आहे. याला छेद देण्याचं काम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून दिली आणि या देशामधली सामाजिक स्थिती बदलली. बांधवांनो, एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. आणि म्हणून प्रतापसिंहदादा बोदळे या गीतामध्ये काय लिहितात सर्वांनी ऐका. चार मजल्याची तळमजली घर, चार मजल्याची तळमजली घर, लेखनीने तो आणतो यावर, लेखनीने तो आणतो यावर. लेखनीचा जादूगर, लेखनीचा जादूगर माझा भीमराव आंबेडकर. लेखनीचा जादूगर माझा भीमराव आंबेडकर. माझ्या कंठात गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर. माझ्या कंठात गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर. त्या गोलमेज परिषदेमध्ये सारी कुचबुजली कानामध्ये, त्या गोलमेज परिषदेमध्ये सारी कुचबुजली कानामध्ये. गांधीपेक्षा जबर बॅरिस्टर, गांधीपेक्षा जबर बॅरिस्टर आहे भीमराव आंबेडकर. गांधीपेक्षा जबर बॅरिस्टर आहे भीमराव आंबेडकर.
गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील तमाम वंचितांचं प्रतिनिधित्व केलं बांधवांनी आणि विभक्त मतदारसंघाचा अधिकार जिंकून आणला. तो अधिकार जिंकलेला गांधीजींनी हिरावून नेला बांधवांनो. आणि म्हणून त्या गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा सगळ्या जगातले लोक आलेले होते आणि ते एकमेकाला कानात सांगत होते की गांधीपेक्षा जबर बॅरिस्टर बाबा भीमराव आंबेडकर. कारण गांधीजी 10वी पास नंतर बॅरिस्टर झाले होते आणि बाबासाहेब MA PhD DSc LLD DLiD बारेटला इतके शिकले होते. म्हणून बाबासाहेब सगळ्यांचे बाप होते. या देशाचं संविधान लिहिण्याची वेळ आली त्यावेळेस विदेशातल्या लोकांनी सांगितलं तुमच्या देशामध्ये जगातील सगळ्या घटनांचा तज्ञ सगळ्यांचा बाप आहे बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्याकडून घटना लिहून घ्या. आणि म्हणून आज 70 वर्ष पार पडली. हा देश प्रगतीपथावर आहे. या देशाच्या राज्यघटनेची अंमलबजावणी इथले राजकारणी करत नाही. त्यांनी जर 100% अंमलबजावणी केली असती तर या देशाचा रुपया डॉलरच्या बरोबर असता. परंतु इथले राजकारणी खाडखाऊ आहेत, घर भरणारे आहेत. या देशामध्ये नाराजीला गरिबी हटव, गरिबी काही हटली नाही. फक्त आमदाराची, खासदाराची, मंत्र्याची, मुख्यमंत्र्याची, प्रधानमंत्र्याची गरिबी हटली आणि गरीब गरीबच राहिला. म्हणून या देशाचं नेतृत्व करण्यासाठी वंचिताचा राजा पाहिजे आणि तो राजा मतपेटीतून आला पाहिजे. आज आपण पाहतो EVM मशीन हॅक करून हे लोक निवडून येतात, जिंकून येतात आणि तुमच्या आमच्यावर राज्य करतात. या देशामध्ये महागाई वाढवतात, शिक्षण महाग करून टाकलं, गरिबांचं जगणं नकोसं करून टाकलं. याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे आणि या देशामध्ये गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत वंचितांचं सरकार आलं पाहिजे. तुम्ही नम्र विनंती करतो. त्या गोलमेज परिषदेमध्ये सारे कुजबुजले कानामध्ये गांधीपेक्षा जबर बॅरिस्टर आहे भीमराव आंबेडकर. गांधीपेक्षा जबर बॅरिस्टर आहे भीमराव आंबेडकर. माझ्या कंठात गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर. झेलल्या गोळ्याच्या तीवरी घाटकोपरच्या मातीवरी, झेलल्या गोळ्याच्या तीवरी घाटकोपरच्या मातीवरी अशरण झुंजारांचा जिगर, अशरण झुंजारांचा जिगर आहे भीमराव आंबेडकर. अशरण झुंजारांचा जिगर आहे भीमराव आंबेडकर. माझ्या कंठात गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर. भीमराव कर्नाटकाला गायनाचे दिले गुणगान. भीमराव कर्नाटकाला गायनाचे दिले गुणगान, गायनाचे दिले गुणगान. एका कार्यक्रमामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी वामनदादा कर्णक यांचं गीत ऐकलं आणि त्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या की माझ्या 10 भाषणाची
असं या एका गाण्याला येणार नाही, कारण या देशातील तमाम कवी गायकांनी ही चळवळ जिवंत ठेवली बांधवांना गाण्याच्या माध्यमातून. त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं. कुठल्याही प्रकारचा लोभ अहंकार नव्हता. अमरदादा कर्डक असतील, प्रतापसिंह मोगरे असतील, असे शेकडो नाही हजारो कवी गायक या समाजामध्ये झाले. त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. आणि बघा बाबासाहेब आंबेडकर काय बोलले, भीमराव कर्डकाला पहा, गायनाचे दिले गुणगान. भीमराव कर्डकाला पहा, भीमराव कर्डकाला पहा, गायनाचे दिले गुणगान. शाहिरी चळवळीची कदर, शाहिरी चळवळीची कदर. माझा भीमराव आंबेडकर, सप्तसुरांची सुंदर सफर. माझा भीमराव आंबेडकर, माझ्या कंठात गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर. या गीतामध्ये प्रतापसिंग दादा यांच्या सोबत 4 ओळी मी लिहिण्याचा प्रयत्न केला. प्रतापसिंग कुशल कर्मकर, प्रतापसिंग कुशल कर्मकर. गणहोशील तू अजरामर, सब पाप सकर्णं कुशल सोप संपदा. सचित्त परियोदपण एकम बुद्धान धम्मान संगान साधन. आणि म्हणून त्यासाठी आपण झटलं पाहिजे. या देशामध्ये बुद्धाचं, धम्माचं, संघाचं आणि घटनेचं राज्य आणण्यासाठी वंचिताचा राजा या देशामध्ये राजा झाला पाहिजे. प्रतापसिंग कुशल कर्मकर, गणहोशील तू अजरामर. सुनील निर्वाणाच्या वाटेवर माझा भीमराव आंबेडकर. सप्तसुरांची सुंदर सफर. माझा भीमराव आंबेडकर. माझ्या कंठात गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर. सप्तसुरांची सुंदर सफर, सप्तसुरांची सुंदर सफर. सप्तसुरांची सुंदर सफर. माझा भीमराव आंबेडकर. माझ्या कंठात गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर. माझ्या कंठात गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर.